आज 2026चं अर्ध वर्ष संपलंय आणि खरं सांगायचं तर जानेवारीमधली मी आणि आजची मी दोघी एकच व्यक्ती असूनही खूप वेगळ्या वाटतात. दर महिन्याला कॅलेंडर बदलत गेलं, पण त्या महिन्यासोबत मीही थोडी थोडी बदलत गेले. कधी लक्षात येईल इतकी, तर कधी अगदी नकळत. म्हणून आज मी अचीवमेंट्स, फॉलोअर्स, मार्क्स किंवा चेकलिस्टबद्दल बोलणारच नाहीये. आज फक्त गेल्या 6 महिन्यात माझं आयुष्य कसं दिसलं ते तुमच्यासोबत शेअर करायचंय. या 6 महिन्यात मी खूप लोकांना भेटले. काही लोक आयुष्यात आले, काही निघून गेली. काहींनी काही न बोलताही खूप काही शिकवलं. कधी इंटर्नशिपमध्ये पेशंट समोर बसताना जाणवलं की सायकॉलॉजी पुस्तकांमधून शिकता येते, पण माणूस फक्त माणसांमध्ये राहूनच समजतो. या वर्षात मी कॉन्टेंट खूप बनवलं, पण कॅमेरा ऑन करण्यापेक्षा कधी कधी स्वतःशी ऑनेस्ट होणं जास्त कठीण वाटलं. काही दिवस कॉन्फिडन्स होता, काही दिवस स्वतःलाच प्रश्न पडायचे, मी जे करते त्याला खरंच काही अर्थ आहे का? आणि मला वाटतं हा प्रश्न प्रत्येक क्रिएटर, प्रत्येक स्टुडंट, इन जनरल प्रत्येक व्यक्तीलाच पडतो. आणि खरं तर प्रत्येक माणूस स्वतःला कधी कधी हे विचारतच असतो. या 6 महिन्यात मी घरी खूप जास्त वेळ घालवला. ऑफकोर्स वेकेशन होतं म्हणून. आईसोबत स्वयंपाक केला, गावात शांतपणे फिरले, भावंडांसोबत अगदी छोट्या छोट्या मुवमेंट जगले. आणि त्या छोट्या मुवमेंट्सनी मला आठवण करून दिली की हॅपीनेस नेहमी मोठ्या अचिव्हमेंट्समध्ये नसतो. कधी एका फुलामध्ये असतो, तर कधी एक कप चहामध्ये, कधी फक्त आपल्या माणसांसोबत बसण्यात. हेल्थने सुद्धा मला खूप काही शिकवलं. आपण कितीही प्लॅन्स बनवले तरी शरीराचं ऐकणंही तितकंच महत्त्वाचं असतं. कधी रेस्ट घेणं हेही प्रोडक्टिव्हचाच भाग असतो, हे मला यावर्षी जास्त समजलं. आणि अजून एक गोष्ट, या 6 महिन्यात मला आन्सर्स कमी मिळाले, पण प्रश्न खूप मिळाले. आणि सरप्रायझिंगली आता मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच हवं असतं असं नाही बरं का. कारण काही उत्तरं वेळेनुसारच मिळतात हे समजलंय मला. जर या 6 महिन्यांना एका वाक्यात डिस्क्राईब करायचं झालं ना, तर मी म्हणेन, मी अजूनही माझा रस्ता शोधते, पण आता हरवल्यासारखं वाटत नाही. कदाचित यालाच तर ग्रोथ म्हणत असतील ना. जर तुम्ही हे इथपर्यंत ऐकलं असेल तर नाव इट्स युअर टर्न. या 6 महिन्यांनी तुमच्याकडून काय घेतलंय आणि काय देऊन गेलंय कमेंट्समध्ये नक्की सांगा. स्वतःला बदलण्याची घाई करू नका. स्वतःला समजून घ्यायला वेळ द्या. See you in the next video with something interesting. Till then, take care and be gentle with yourself.